नमस्कार, मी सारिका. व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिकामध्ये सर्वांचं स्वागत आहे. भारतीय पोशाखामधला खूप महत्त्वाचा आणि आवडीचा असा स्त्रियांचा पोशाख म्हणजे कुर्ती आहे आणि खूप कम्फर्टेबली आपण कुर्ती वेअर करत असतो. अगदी ऑफिसला जाताना, रोजच्या रुटीनमध्ये, इव्हेंट्समध्ये, एखादं फंक्शन असेल अशा ठिकाणी किंवा रेग्युलरसुद्धा आपण कुर्ती वेअर करत असतो. मग फॉर्मली असू दे, इनफॉर्मली असू दे, आपण वेगवेगळ्या प्रकारे कुर्ती स्टाईल करत असतो. आणि खूपदा असं होतं की स्त्रियांचा कम्फर्टेबली असा जो पोशाख असेल तो म्हणजे कुर्ती आहे. पण काय होतं माहिती आहे का गृहिणींनो, की खूपदा असं होतं की पोशाख हा म्हणजे जी कुर्ती आहे, हा जो पोशाख आहे आपण एकाच प्रकारे वेअर करत असतो. म्हणजे आपल्या डोक्यात हेच असतं की कुर्ती घालायची म्हणजे त्यावरती एखादी मॅच होईल अशी लेगिन्स घालायची. तर तसं न करता काहीतरी वेगळं स्टाईल केलं तर नक्कीच तुमचा लुक छान दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की जी कुर्ती आहे ती वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल केली तर कशाप्रकारे तुम्ही छान आणि लुकिंग मस्त दिसू शकता, हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मी काही टिप्स देणार आहे की जेणेकरून सिंपल कुर्तीसुद्धा जर तुम्ही घातली तर नक्की स्टायलिश, मस्त आणि युनिक असा लुक होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंपल कुर्तीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल केली तर नक्कीच तुमचा लुक हा खूप छान, मस्त आणि स्टायलिश दिसू शकतो. ती सिंपल कुर्तीसुद्धा खूप जास्त चांगली दिसू शकते आणि तोच बोरिंग लुक करण्यापेक्षा नक्कीच तुम्ही डिफरंट आणि मस्त दिसू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या ज्या मी टिप्स सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही सुद्धा सिंपल कुर्तीवरती सुद्धा एक छान आणि मस्त असा लुक तयार करू शकता. चला मग बघूया. पहिली टिप अशी आहे ती म्हणजे कुर्तीसोबत जीन्स घालणे. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. मला तर खूप आवडतं की कुर्तीसोबत जीन्स घालणं, कारण कुर्तीसोबत आपण तीच लेगिन्स घालत असू तर लुक हा स्टायलिश वाटत नाही, तोच बोरिंग लुक वाटतो. त्यापेक्षा जर तुम्ही कुर्तीसोबत एखादी छानशी जीन्स घातली तर खूप जास्त चांगलं वाटतं. आता बघा, असं करू शकतो आपण की अँकल लेंथ जीन्स घालू शकतो. स्ट्रेट कुर्ती असेल आणि त्यावरती जर आपण अँकल लेंथ जीन्स घातली किंवा थोडीशी मोठी जरी जीन्स असेल तर ती अँकल लेंथपर्यंत फोल्ड करायची आणि मग ती जीन्स घालायची. तुमचा खरंच लुक खूप जास्त स्टायलिश वाटेल. मग आता याबरोबर फक्त लॉंगच कुर्ती घालायची का, असं अजिबात नाही आहे. तुम्ही त्याबरोबर शॉर्ट कुर्तीसुद्धा घालू शकता, म्हणजे अगदी इंडो वेस्टर्न जो लुक आहे तो सुद्धा क्रिएट करू शकता. खूप जास्त लुक हा मस्त वाटतो. आता बघा, जर तुम्ही जीन्स घातली आहे, सपोज तुम्ही एखादी व्हाईट कुर्ती त्यावर घातलेली आहे तर त्यावरती तुम्ही कोल्हापुरी चप्पलसुद्धा मस्तपैकी घालू शकता. अगदी पॉपअपच्या अशा खूप साऱ्या कोल्हापुरी चप्पल आलेल्या आहेत त्या घालू शकता. त्यानंतर एखादी छान अशी ट्रॅडिशनल बॅगसुद्धा घालू शकता, ज्या क्रोशाच्या असतात किंवा विणकाम केलेल्या असतात किंवा थोड्याशा अशा राजस्थानी टाईप ज्या कुर्त्या असतात, बॅग असतात, त्या तुम्ही घालू शकता आणि नक्कीच तुमचा जो लुक आहे ना तो खूप जास्त चांगला वाटेल. कानामध्ये म्हणाल तर छोटेसे स्टड्स म्हणा किंवा एखादं छोटंसं असं कानातलं घातलं त्यावर खूप जास्त चांगलं वाटेल. किंवा आजकाल मस्त मल्टी कलरचे असे गोंड्याचे कानातले येतात, तसे जर तुम्ही घातले तर खूप जास्त तो लुक छान वाटेल. त्याचबरोबर जर तुम्ही ऑफिसला जाताना असं जीन्सवरती कुर्ती वेअर करणार असाल तर नक्कीच तुम्ही त्यावरती बॅग घेताना जी आपण ऑफिसला घेतो बॅग, तशी बॅग. आता ह्यामध्ये जर तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक करायचा असेल तर तुम्ही नक्की शॉर्ट कुर्ती आणि त्यावर अँकल लेंथ जीन्स घालू शकता. तुम्ही छान अशी फॉर्मल बॅग घेऊ शकता. तुम्हाला जर हवा असेल एखादं झुमकी घालू शकता आणि त्याचबरोबर फुटवेअरमध्ये तुम्ही स्नीकर्स घालू शकता. हा लुकसुद्धा खूप जास्त चांगला वाटतो. अशा प्रकारे तुम्ही खूप वेगळ्या, स्टायलिश आणि मस्त दिसू लागता. असा जर तुम्ही लुक केला तर नक्कीच तुम्ही खूप जास्त चांगलं वाटू शकता. नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे कुर्तीसोबत श्रग यूज करणं. ही सुद्धा खूप जास्त स्टायलिश आणि मस्त असा लुक देऊन जातो. जर आपल्याकडे एखादी छानशी कुर्ती असेल आणि त्यावर जर आपण श्रग घातला तर नक्कीच तो लुकसुद्धा खूप जास्त स्टायलिश असा वाटायला लागतो. आता श्रगमध्ये म्हणाल तर स्लीवलेस श्रग हे खूप जास्त चांगले वाटतात. त्यानंतर फुल स्लीवचे श्रगसुद्धा खूप मस्त आणि युनिक लुक देऊन जातात. जर समजा तुमच्याकडे एखादी प्लेन कुर्ती असेल तर त्यावरती तुम्ही ब्रॉड प्रिंटचे किंवा लायनिंगचे असे श्रग जर स्टिच करून घेतले तर नक्कीच तुमचा लुक हा खूप छान, मस्त आणि चांगला वाटायला लागतो. आता कॉर्डसेट आलेले आहेत खूप सारे. कॉर्डसेट म्हणजे काय, एकाच कपड्यामध्ये पूर्ण वरचा आणि खालची पॅन्ट, म्हणजे वरचा जो टॉप असतो तो आणि जी पॅन्ट असते ते अशा प्रकारे आपण जे घालतो त्याला कॉर्डसेट असे म्हणतात. त्यावरती जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर श्रग यूज केले तर नक्कीच खूप जास्त चांगलं वाटतं.
ते वापरताना कसं वापरायचं, तर कॉन्ट्रास्ट असं जर तुम्ही घातलं, म्हणजे समजा जर आता पिंक कलरचा आहे कॉर्ड सेट तुमचा आणि त्यावरती जर तुम्ही ब्लॅक असं श्रग घातलं तर नक्कीच तो लुक खूप जास्त स्टायलिश असा वाटू लागतो. श्रगमध्ये म्हणाल तर खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत, म्हणजे आता शॉर्ट श्रग आलेले आहेत, लॉंग आलेले आहेत, प्रिंटचे आलेले आहेत, किंवा तुम्ही वर्कवाले म्हणाल तर तसे सुद्धा श्रग आलेले आहेत. खूप प्रकारचे श्रग आलेले आहेत. कशावर मॅच होतो त्याप्रमाणे जर तुम्ही श्रग घातला तर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो खूप जास्त मस्त आणि युनिक असा दिसेल. युजुअली आपण काय करतो तर श्रग हा लॉंग यूज करतो, त्याऐवजी जर तुम्ही शॉर्ट असे श्रग यूज केले तर ते खूप जास्त चांगले आणि युनिक दिसायला लागतात. आता जेव्हा आपण श्रग घालतो तेव्हा आपली ज्वेलरी जी आहे ती मिनिमाइज असायला हवी, म्हणजे खूप सारी ज्वेलरी घातली तर ते अजिबात चांगलं वाटणार नाही. मग तुम्ही कानामध्ये स्टड्स घालू शकता, हुक्स घालू शकता, ते खूप जास्त चांगलं दिसेल आणि त्यावरती ते उठून सुद्धा दिसू शकतं. पायामध्ये म्हणाल तर कोल्हापुरी चप्पल घालू शकता, जुती घालू शकता, स्निकर्स घालू शकता. हे जर तुम्ही असं स्टाईल केलं तर नक्कीच तुमचा श्रगवरती सुद्धा खूप जास्त वेगळा आणि चांगला असं लुक वाटेल. हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून. नंतरची थर्ड टिप अशी आहे ती म्हणजे कुर्तीसोबत सिगरेट पॅन्ट यूज करणं. खूपदा असं होतं की आपण कुर्ती घातलेली आहे तर लेगिन्स किंवा जेगिन्स असं काहीतरी यूज करत असतो, त्याऐवजी जर तुम्ही कुर्तीसोबत सिगरेट पॅन्ट घातली तर नक्कीच तुमचा लुक जो आहे तो मस्त छान आणि चांगला वाटू शकतो. सोबत सिगरेट पॅन्ट जर तुम्ही यूज केली असेल तर नक्कीच तुमचा लुक हा मॉडर्न प्लस सॉफिस्टिकेटेड वाटतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही खूप जास्त चांगले दिसायला लागता. आता सिगरेट पॅन्टमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत. त्यामध्ये सिंपल सिगरेट पॅन्ट मिळते, मग ती तुम्ही जे फॉर्मली घालू शकता कुर्तीसोबत. खूप जास्त स्टायलिश आणि मस्त असं लुक वाटतं तो. त्यानंतर तुम्ही एखादा फंक्शन असेल आणि भरलेली जर सिगरेट पॅन्ट असेल तर तशी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मग सण असू दे, समारंभ असू दे, एखादा फंक्शन असू दे, इव्हेंट्स असू दे, अशा वेळेला जर तुम्ही सिगरेट पॅन्ट आणि एखादी सिंपल जरी कुर्ती घातली तरी नक्कीच तो लुक जो आहे तो स्टायलिश आणि मस्त वाटायला लागतो. त्यामध्ये तुम्ही ऑफिसला सुद्धा अशा सिगरेट पॅन्ट यूज करू शकता, खूप जास्त चांगलं वाटतं. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कुर्तीज आहेत त्या नक्की तुम्ही स्टाईल करू शकता. अशा प्रकारे जे सिगरेट पॅन्ट्समध्ये खूप साऱ्या व्हरायटी येतात, त्यामध्ये तुम्हाला लोकरमध्ये मिळेल किंवा वर्कमध्ये मिळेल, खाली लेस लावलेली मिळेल, प्लेन मिळेल, अशी खूप साऱ्या व्हरायटी आहेत. आपल्या कुर्तीवरती किंवा आपण कशा ठिकाणी घालणार आहोत कुर्तीवरती हे वेअर करणार आहोत सिगरेट पॅन्ट, त्याप्रमाणे आपण ती यूज करायची. आणि हा जर लुक तुम्ही केला तर नक्कीच तुमचा जो लुक मी म्हटलं तसं मॉडर्न आणि सॉफिस्टिकेटेड असा वाटेल आणि नक्कीच तुम्ही सुद्धा खूप जास्त स्टायलिश वाटाल. ती टिप अशी आहे ते म्हणजे कुर्तीसोबत शॉर्ट्स यूज करणं. ऑफकोर्स ह्यामध्ये शॉर्ट्स यूज करणार आहोत तर आपल्याला त्याबरोबरच शॉर्ट्स कुर्तीसुद्धा यूजच करावी लागेल. आपण एका बॉलिवूड मूवीमध्ये बघितलं होतं की आलिया भट्टने असा ड्रेस किंवा असा ड्रेसअप तयार केला होता शॉर्ट्सवरती. तिने शॉर्ट कुर्ती घातली होती, तो जास्त मस्त असा लुक वाटत होता आणि हे खूप जास्त चांगलं वाटतं. तुम्ही शॉर्ट जर घातली असेल तर त्यावर शॉर्ट्स कुर्ती घातली तर नक्कीच तुमचा तो लुक जो आहे तो इंडो वेस्टर्न असा होईल. त्यामध्ये तुम्ही कानामध्ये स्टड्स, हुक्स हे घालू शकता. तुम्हाला शॉर्ट कुर्तीजमध्ये म्हणाल तर तुम्ही यामध्ये जे प्रिंटेड अशा कुर्तीज असतात किंवा भरलेल्या ज्या कुर्तीज असतात अशा ट्राय करू शकता, किंवा इरकल प्रिंटच्या म्हणा किंवा बांधणीच्या म्हणा, अशा ज्या प्रिंटवाल्या छान अशा ज्या पारंपरिक आलेल्या अशा ज्या कुर्त्या आहेत त्या तुम्ही त्यावर ट्राय करू शकता. हा लुक खूप जास्त चांगला वाटतो. आता यावर फुटवेअर कसं घालायचं, ऑफकोर्स ह्यावरती फुटवेअर तुम्ही घालताना हिल्स ज्या आहेत त्या अवॉइड करा, कारण जर तुम्ही शॉर्ट्स कुर्तीवर आणि शॉर्ट्सवर जर तुम्ही हिल्स घातल्या तर ते खूप विचित्र वाटतं. त्यामुळं काय करायचं, शॉर्ट्सवरती शक्यतो हिल्स टाळा. मग त्यावरती तुम्ही फ्लॅट जे आपले चप्पल्स असतात तसे तुम्ही ट्राय करू शकता, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आजकाल स्टायलिश असे चप्पल्स आलेले असतात ते सुद्धा ट्राय करू शकता. आणि हा ओव्हरऑल लुक जो आहे शॉर्ट्सवर शॉर्ट कुर्ती खूप जास्त चांगला वाटतो, स्टायलिश वाटतो आणि असा लुक तुम्ही नक्कीच क्रिएट करू शकता. इथं पाचवं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे कुर्तीसोबत जॅकेट घालणं. कुर्तीसोबत जॅकेट घालायचं म्हटलं तर डेनिमचं जॅकेट हेच समोर येतं आणि प्रत्येक स्त्रीकडं, मुलीकडं एक तरी डेनिम जॅकेट त्यांच्या वॉर्डरोबमध्ये असतंच. तुम्ही छान अशी व्हाईट कुर्ती घातलेली आहे, व्हाईट अँकल अँड जीन्स घातलेली आहे, तर त्यावरती असं मस्त डेनिमचं जॅकेट घालू शकता. खूप जास्त मस्त स्टायलिश असा लुक वाटतं तो सुद्धा. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करू शकते की जर तुम्ही जीन्स घातली असेल आणि प्लेन ब्लॅक कुर्ता घातला असेल त्यावरती
छान असा डेनिमचं जॅकेट घातलं तो सुद्धा लुक खूप जास्त चांगला वाटतो। त्याला मॅचिंग होणारं म्हणजे कुर्त्याला मॅचिंग होणारं असं तुम्ही फुटवेअरमध्ये फ्लॅट अशी जुती म्हणा किंवा कोल्हापुरी चप्पल्स म्हणा किंवा असे छान असे सँडल्स घातले सिंपल असे, ते सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं। त्यावरती मस्त तुम्ही झुमके घालू शकता। जर तुम्हाला वेस्टर्न असं लुक तयार करायचं असेल तर तुम्ही छान असे छोटेसे हुक्स म्हणा किंवा असे छोटे टॉप्स म्हणा ते घालू शकता। आपल्याला क्रिएट करता येईल, आपल्याला छान दिसेल असं तुम्ही नक्की यामध्ये लुक तयार करू शकता। आता 6वं कॉम्बिनेशन असं आहे की कुर्तीसोबत स्कर्ट घालायचा। अगदी बरोबर ऐकलेलं आहे तुम्ही। जर एखादी तुमच्याकडे छान अशी सिल्कची कुर्ती असेल आणि फ्लेअरचा असा मस्त स्कर्ट त्याखाली घातला तर नक्कीच एथनिक वेअर आपला मस्त असा लुक तयार होतो। खूपदा आपल्याला लग्नाला जायचं असतं, समारंभाला जायचं असतं आणि तिथं ट्रॅडिशनल असं घालायचं असतं, काहीतरी वेगळा असा लुक करायचं असतो जेव्हा आपल्याला, तेव्हा आपण सिल्कची एखादी छान मस्त बंद गळ्याची कुर्ती असेल आणि त्याकडली कॉन्ट्रास्ट असा फ्लेअरचा स्कर्ट घातला तर नक्कीच खूप जास्त चांगलं वाटतं। जर समजा तुमचा पिंक कलरचा असा कुर्ता असेल त्याखाली जर तुम्ही समजा ब्लॅक कलरचं किंवा ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट असं स्कर्ट घातलं फ्लेअरचा, खूप जास्त चांगला लुक वाटतो। त्यावरती तुम्ही गोल्ड ज्वेलरी म्हणजे गोल्ड ज्वेलरी नाही, गोल्ड प्लेटेड जी ज्वेलरी असते ती घातली तर मस्त असा खुलून लुक दिसतो। जर तुमच्या कुर्तीमध्ये सिल्वर असं थोडंसं टच असेल तर तुम्ही सिल्वर सुद्धा ज्वेलरी घालू शकता आणि नक्कीच आपला मस्त एथनिक असा छान लुक तयार होईल। 7वं आणि सगळ्यात लास्ट असं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे एखाद्या कुर्तीला ड्रेसप्रमाणे यूज करणं। खूप जास्त चांगलं वाटतं हे। एखादी कुर्ती ज्याला स्ट्रेट कट नाही आहे, पूर्ण फ्लेअर आहे अशी कुर्ती घ्यायची आणि ती ड्रेसप्रमाणे यूज करायची। आता ह्याच्यामध्ये आपण एक मस्त युनिक असा टच देऊ शकतो, ते म्हणजे तुम्ही जी कुर्ती घातलेली आहे त्याच्यावर छान असा बेल्ट घालायचा। नाजूक असं घालू शकता, ब्रॉड घालू शकता, जशी कुर्ती आहे किंवा आपल्याला जसं कुठं जायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालायचं। एखादं जर फंक्शनला जाणार असाल तर मस्त ब्रॉड छान मस्त असा बेल्ट घालू शकता आणि रेग्युलर डेली यूजमध्ये जर तुम्ही अशी कुर्ती वेअर करणार असाल तर सिंपल असा बेल्ट घालायचा। खूप बाजारामध्ये छान छान असे बेल्ट आलेले आहेत, तसा बेल्ट घातल्यानंतर नक्कीच तुमचा जो लुक असणार आहे किंवा टच असणार आहे तो नक्की बदलतो आणि ती जी कुर्ती आहे ती ड्रेसप्रमाणे वाटायला लागते। खूप कम्फर्टेबल, दिवसभर आपण घालू शकू अशी ही कुर्ती वाटते आणि दिसताना सुद्धा खूप छान वाटतं। त्यामध्ये तुम्ही फुटवेअरमध्ये छान असे सिंपल फ्लॅट चप्पल घालू शकता, स्निकर्स घालू शकता आणि हा लुक खूप जास्त चांगला वाटतो। त्यावरती तुम्ही सिंपल असे स्टड्स घातले किंवा एखादा छान असा सिंपल झुमका जरी घातला तरी सुद्धा हा लुक खूप जास्त चांगला वाटतो। नक्की ट्राय करून बघा। मी 7 अशा टिप्स सांगितल्या जेणेकरून तुमचा जो लुक आहे ते खूप स्टायलिश वाटेल। आणि आता शेवटला मी ज्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे की ओव्हरऑल जो लुक असतो आपला, आपण जो लुक क्रिएट करत असतो त्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जे आउटफिट घालणार आहोत किंवा आपण जो ड्रेसअप करणार आहोत त्यामध्ये जो ड्रेस घालणार आहोत तो खूप जास्त टाईटही नसावा किंवा खूप जास्त लूजही नसावा। जेव्हा तो परफेक्ट असतो तेव्हाच तो लुक आपल्याला खूप जास्त चांगला वाटतो। त्यामुळे जो ड्रेस आहे त्याचं मेजरमेंट परफेक्ट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं। जेव्हा आपण कुर्ती घेणार असतो तेव्हाच आपण ठरवायचं की ह्या कुर्ती सोबत बॉटम कुठला जास्त चांगला वाटेल हे आपण ठरवूनच नेहमी कुर्ती घ्यायची, कारण बॉटमवरच तुमच्या कुर्तीचा लुक ठरत असतो आणि कुर्ती कशा प्रकारे स्टाईल करायची, आपल्याला त्यावर काय सूट होईल, कुठल्या प्रकारची ज्वेलरी सूट होईल हे सगळं लक्षात घेऊन मग आपण कुठलाही ड्रेस किंवा आपला पोशाख ठरवू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्ही सुद्धा खूप जास्त स्टायलिश मस्त आणि चांगले दिसू शकता। तोच बोरिंग लुक करण्यापेक्षा काहीतरी युनिक घातलं, छान घातलं तर नक्कीच तुमचा लुक ऑफिसला जाण्यासाठी किंवा गृहिणी असाल तरी सुद्धा हा लुक खूप जास्त चांगला वाटेल। आपल्याला हवा तसं तुम्ही ह्या टिप्समधून फॉलो करून छान असा लुक क्रिएट करू शकता। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडं तरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। तुम्ही सबस्क्राईब करून माझ्या फॅमिलीचे, आपल्या फॅमिलीचे छान असे सदस्य व्हाल आणि मला सुद्धा खूप छान प्रोत्साहन कराल। त्याबद्दल सर्वांचं थँक्यू। बाय बाय।